तर दुसरीकडे शिर्डी पोलीस आता भोंदू अशोक खरातचा ताबा मागण्याची शक्यता आहे। शिर्डी पोलीस राहता न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणार आहेत। जमीन फसवणूक अवैध सावकारी प्रकरणामध्ये खरात मुख्य आरोपी आहे। शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणामध्ये अशोक खरात मुख्य आरोपी आहे आणि याच प्रकरणातील 2 आरोपी आधीच अटकेमध्ये आहेत। तर कल्पना खरात अजूनही फरार आहे, तिचा काही शोधच लागत नाहीये। मात्र जमीन व्यवहारासह 2 पतसंस्थांमधील बनावट खात्यांच्या चौकशीसाठी शिर्डी पोलीस आता त्याचा ताबा मागणार आहेत। एकीकडे नाशिकमध्ये महिला अत्याचार प्रकरणामध्ये आज पुन्हा सुनावणी होते, तर दुसरीकडे अशोक खरात याचा ताबा मिळवण्यासाठी शिर्डी पोलीस प्रयत्नात आहेत। शिर्डी पोलीस आज भोंदू अशोक खरातचा ताबा मागणार आहेत। आज त्याला एका गुन्ह्यामध्ये कोर्टामध्ये हजर पण केलं जाणार आहे। दरम्यान शिर्डी पोलीस आता भोंदू अशोक खरातचा ताबा मागणार आहे, हे तर आपण बघितलेलंच आहे। मात्र शिर्डी पोलीस आता अशोक खरातचा तपासही चांगला करणार आहेत, चौकशी सुद्धा करणार आहेत। आणखी एक कारनामा त्याचा आता उघड झालेला आहे। न्यायालयामध्ये आज त्याला हजर केलं जाणार आहे। जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणामध्ये खरात मुख्य आरोपी आहे। या प्रकरणातील 2 आरोपी सध्या आधीच अटकेमध्ये, तर कल्पना खरातचा अजूनही शोध लागत नाहीये। पोलीस तिच्या मागावरती आहेत, अजून सुद्धा ती फरारच आहे। दुसरी सुनावणी काय होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज त्याला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टामध्ये काय युक्तिवाद होतो दोन्ही वकिलांचा, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।